भक्त आणि राधा, राधा ही कृष्ण झाली, राधा ही काय झाली, कृष्ण झाली, कृष्ण हा काय झाला, राधा झाला. भक्त जेव्हा भक्त पण टाकतो आणि देव स्वरूपाला मिळतो, देव सुद्धा आपलं देव पण टाकून देतो आणि भक्ताशी एकरूप होतो, मग तेव्हा खरी भक्ती साकार होते, तेव्हा खरी भक्ती तिथं साकार होते. ती खरी भक्ती, देवानं देव पण टाकले आणि भक्तानं भक्त पण टाकलेला आहे आणि दोघं एकरूप झालेले आहे. एकरूपता, बाप रुक्मादेवी जीवीचा जिव्हाळा, काही केल्या वेगळा न वेगे माये. काय सुंदर सांगितलं, बाप रुक्मादेवीवरू जीवीचा जिव्हाळा आणि काही केल्या वेगळा न वेगे माये. तसं आपण काय करायचंय, ते आत्मस्वरूपाशी चिंतने चिंतने तद्रूपता. काय म्हटलेलं आहे, चिंतने चिंतने तद्रूपता. मग चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला, मग उन्मनीच्या सुखा आत, मग पांडुरंग भेट देत. पांडुरंगाची भेट कशी होते, उन्मनीच्या सुखा आत आणि पांडुरंग भेट देतो. उन्मनी म्हणजे जिथं मन संपलेलं आहे त्याला उन्मनी म्हणतात. आणि विचारानं मन आपण संपवायचं आहे. मन हे अज्ञान आहे, मन हा विक्षेप आहे आणि मन ही भगवंताची आपली फारकत आहे, ताटातूट आहे. म्हणून या मनामुळे झालेले आहे, म्हणून मन हे टाकून द्यायचे. म्हणून आपण आत्मस्वरूपाशी एक व्हायचे. काय व्हायचं आहे, एक व्हायचं आहे, आत्मस्वरूपाशी एक. देव आणि मी वेगळा नाही, म्हणून मी होणी माते येते शेवडे आहे आई ते. अजून काय सांगितले, तू मन बुद्धी साचेशी माझ्या स्वरूपी आरपीशी, तरी मातेची गा पावशी हे माझी भाग. तू तुझी मन आणि बुद्धी काय कर, माझ्या ठिकाणी अर्पण कर. अर्पण कर म्हणजे काय, अर्पण कर म्हणजे काय, वाहून टाक तिथं. तू तुझी मन बुद्धी तू या ठिकाणी शिल्लक ठेवूच नको, माझ्याशी एकरूप कर मन आणि बुद्धी. अर्थ कळला का आता? तुला मन आहे असं सुद्धा तुला वाटता कामा नये. तुला असं वाटलं पाहिजे, माझं मन कुठं गेलं आणि माझी बुद्धी कुठं गेली, तिथं ईश्वर स्वरूपाशी एकरूप झाली. ही अद्वय स्थिती आहे. यालाच म्हणायचं अद्वय भजने अखंड स्मरणे वाजवी करटाळी आणि एका जनार्दनी मुक्त होय तत्काळी. म्हणून आपल्याला भेद नाही पाहायचा, अभेद पाहायचा आहे. आपण जसं आत्मस्वरूपात एकरूप झालो तसं जगाला सुद्धा आत्मस्वरूपामध्ये एकरूप करायचं आहे. त्याला काय सांगितलं आहे, अभंग लवण मिळावी तर जळे काय वेगळे, काय उरले वेगळे. असंच आहे ना, लवण मिळावी तर जळे काय उरले. हा, मग पाण्यामध्ये मीठ टाकलं का ते वेगळं राहत नाही. तसं विभक्त भक्त म्हणजे नवे विभक्त. रामसमर्थ सांगितलं भक्त म्हणजे नवे विभक्त. तो परमात्म्यापासून वेगळा नसतो, परमात्म्यापासून विभक्त नसतो, तो एकरूप असतो. एकरूपता म्हणजे भक्ती, एकरूपता म्हणजे ज्ञान आणि म्हणजे अजातवाद. फक्त एकच परब्रह्म, मी परब्रह्मापासून वेगळा नाही, परब्रह्म माझ्यापासून एकरूप. मग अशी अनन्य भावानं भक्ती करणं, एकरूप भक्ती करता 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 विरघळून जाणं. जसं काय आहे, पाण्यामध्ये आपण बर्फ टाकलं किंवा मीठ टाकलं आणि पुन्हा पाहायला गेलो तर बर्फही सापडत नाही, पाण्याशी एकरूप होतं. मीठही सापडत नाही, तर पाण्याशी एकरूप होतं. तसं आपण सुद्धा त्या परब्रह्माशी एकरूप होऊन जायचं आहे. आणि ती खरी काय म्हटलेलं आहे, ती खरी स्वरूप स्थिती, त्याला स्वरूप स्थिती म्हणतात. आणि हे सत्य नाही असं जेव्हा बुद्धीचा दृढ निश्चय होईल तेव्हा तिच्या जगापासून आपली बुद्धी मिळेल तुम्हाला. म्हणून हा परमार्थाचा हा गाभा आहे, हा पारमार्थिक विचाराचा गाभा आहे. काय, जगाला सत्य मानणं हा गुन्हा आहे. हा फार मोठा गुन्हा आहे परमार्थामधला. हा फार मोठी चूक आहे. चूक नव्हे, गुन्हा आहे. चूक आणि गुन्ह्यामध्ये फरक. चुकीला शिक्षा नसते, परंतु गुन्ह्याला शिक्षा असते. बरोबर आहे का नाही? चुकलं म्हटलं त्याला शिक्षा आहे का? नाही. परंतु गुन्हा म्हटलं त्याला शिक्षा आहे. तर म्हणून ही चूक नाही तर हा गुन्हा आहे. काय गुन्हा आहे? जगाला सत्य मानणं हा गुन्हा आहे. आणि मग त्या गुन्ह्याची शिक्षा आपल्याला भोगावी लागते. म्हणून सत्य मानूच नका. आणि हे सत्य का मानतो हे आपण बुद्धीतून, आणि तुम्हाला सांगतो मनाचा लय झाला, बुद्धीचा लय झाला, जिथं दृष्टी गेली, कानही गेले, दृष्टी गेली, मनही गेलं, बुद्धीही गेली, खरोखर तिथं परब्रह्म प्रगट होतो. खरोखर प्रगट आपला काय म्हटलेलं आहे, तर मी माझी आईशी आठवणं विसरले जायचे अंत करणं. किंवा अशी बरीच प्रमाणे, पण आता मलाही आठवण्यात आता
असो ऐसा कोठे आठवची नाही आणि देहीच विधी परब्रह्माची एक रूपता आहे. म्हणून ध्यान धारणा आपण आसक्ती ठेवली ना, ती आसक्ती आपल्या परब्रह्माकडे जाऊन देणार नाही. इच्छा जर ठेवल्या त्या परब्रह्माकडे जाऊन देणार नाही, एकरूप होऊन देणार नाही आपल्याला. म्हणजे पाणी आणि बर्फ जसं एक झालं, वेगळं करता येत नाही, तसं आपण देह असून सुद्धा देहीचं असून विधी भोगू अशा देह असून सुद्धा आपल्या परब्रह्माशी एकरूप होता येतो. हा सगळा वृत्तीचा खेळ आहे. वृत्ती टाकून जर दिली का परब्रह्माशी एकरूप होता येतं. मग देहाचं सुद्धा भान राहत नाही. काय सांगितलं? वृत्ती जेव्हा आपली काय होते परब्रह्माशी एकरूप होते, ती वृत्ती हे निमाली आणि जन न दिसे तेथे. सांगितलं का नाही? वृत्ती हे निवृत्ती झाली, जन न दिसे तेथे. मी माझे हरपले ठाई जेथीच्या तेथे. आणि सुखे मी निजलोगा शून्य सारुणी तेथे. सुखे मी निजलोगा शून्य सारुणी तेथे. याचा अर्थ कळावा लागतो. शास्त्र कळत नाही माणसाला काही. शून्य सारुणी तेथे हे जग म्हणतात. जग तर नाही. शून्यवादी काय म्हणतात? जग नाही. शून्यवादी काय म्हणतात? हे बरेच वादी आहेत. अव्यक्तवादी, काळवादी, स्वभाववादी, शून्यवादी, लय मतप्रवाह आहेत असे. मग शून्यवादी काय म्हणतात? त्यांचं एक आहे, एक त्यांचा विचार, अर्धा विचार त्यांचा बरोबर आहे शून्यवाद्यांचा. माध्यमिक आहेत, शून्यवादी आहेत. तो शून्यवादी काय सांगतात? शून्यवादी सांगतात कधीपय त्यांचा अर्धसत्य आहे. त्यांचं अर्धसत्य काय आहे? ते म्हणतात ह्या जगच नाही, काहीच नाही, मन नाही, बुद्धी नाही, देह नाही, इंद्रिय नाही, जग नाही, काहीच नाही, सगळं शून्य आहे असं म्हणतात ते. परंतु शून्यवादी त्यांचं शून्य, आता जे आहेत ना ते स्वतः चांगले आहेत ना, इथपर्यंत न्यायला चांगले आहेत ना ते. मग तिथून पुढे वेदांत सांगतो शून्यवाद खोटा. इथं जाईपर्यंत शून्यवाद सत्य आहे, इथपर्यंत आपल्याला नेतो. मग वेदांत मग तो संपला का मग वेदांत सांगतो शून्यवाद हे खोटा आहे. तर हे शून्य नाही तर भरला घनदाट हरी दिसे, वेदांत शास्त्र सांगतो. नाही का? आणि म्हणून काय करायचं आहे? तू मनबुद्धी साचेशी माझ्या स्वरूपी अर्पिशी. मन बुद्धी काय कर? मनानं कल्पना करू नको, बुद्धीनं विचार करू नको. नाही का? आणि म्हणून काय मनबुद्धीचा लय झाला का आपोआप काय होते? परब्रह्म मूर्ख जरी असला तरी, दुष्ट जरी असला, पापी जरी असला तरी त्याच्या मनाचा लय झाला. झोपेमध्ये तर होतच, परब्रह्मच प्रगट होतं. इथं किती वेळा सांगू तुम्हाला, परब्रह्म प्रगट होतं. परंतु ती अज्ञात भेट आहे. परब्रह्माची कशी आहे? अज्ञात भेट आहे. अज्ञात भेट आहे, साधनाशिवाय झालेली, ज्ञानाशिवाय झालेली भेट आहे. म्हणून ती आपल्या कामाची नाही. ध्यानात ठेवर काय? ती सुषुप्ती ही परब्रह्माची अज्ञात भेट आहे. परंतु साधनाशिवाय झालेली आणि ज्ञानाशिवाय झालेली ती प्राप्ती आहे. आणि म्हणून ती आपल्याला कामाची नाही. मग साधनाने झालेली, ज्ञानाने झालेली, आणि अजून काय अशी झालेली भेट ती आपल्याला काम देते. म्हणून ज्ञानाची स्वरूप स्थिती त्यांना सुखाचा भोग देते आणि जन्ममरणाच्या राठीतून बाहेर काढते. नाही का? अशा प्रकारचे आहे. मग नुसतं इन्स्पेक्टरचे कपडे घातला म्हणून तो इन्स्पेक्टर जाणार नाही. बरोबर आहे का नाही? त्याला अथॉरिटी पाहिजे ना, त्याला अथॉरिटी पाहिजे ना त्याला. नुसती कपडे घातली म्हणून तो इन्स्पेक्टर होत नाही. नाही का? तर तशाच प्रकारचं आपण चिंतन करता 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 काय व्हायचंय? मी माझं ज्याचं संपलं तो परब्रह्माशी एकरूप झाला. मग सांगितलं जग हे सत्य नाही, दुःख रूप आहे. या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या, विनाशकारी आहे. मग ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या जगाचा वापर कशा करता केला? हेच भगवंताचे, हे भगवंताचं स्वरूप आहे. बस बात करायला नको, काय नको, हेच भगवंताचं स्वरूप आहे. जिकडे पाहिजे तिकडे चतुर्भुज गोपाळू. नाही का? किंवा जिकडे ते पाहू तिकडे भगवंताचे. ज्ञानेश्वर महाराजांनी यालाच काय म्हटलंय? चिदविलास म्हटलं याला. डोक्याला तारच नको, तापच नको, हे सगळे भगवंताची रूप आहेत. अनंत रूपी अनंत विषयी देखील त्याशी जागृती असली ती त्यांची स्वरूप स्थिती झाली. ज्ञानेश्वर महाराजांनी याला अशी कलाटणी दिली. सुंदर, परंतु विचार तो ग्रहण होत नाही बुद्धीला. विचार इतका सोपा नाही. चिदविलास हा बुद्धीनं ग्रहण करणं इतकं सोपं नाही. शुद्ध, अतिशय शुद्ध अंतःकरण लागते चिदविलास स्वीकारण्यासाठी. मग हे जरी दिसलं तो योगी काय करतो? तर जगाचा लय करून स्वरूप स्थितीला प्राप्त होतो योगी.
आणि भक्त काय करतो, भक्त भक्त असतो किंवा संत, ते काय करतात, जगाचा लय न करता स्वरूप स्थितीला प्राप्त होतात. जैशी स्थिती आहे तैशा परी राही आणि कौतुक तो पाहिजे संत. इतका सुंदर आहे ना. आणि म्हणून याला एकच आहे, हे वासना वढाळ गाई गड्या रे, वासना वढाळ गाई तिचं हाणून मोडावा पायी. नाही का, ते मुक्ताबाईचा अभंग आहे, पण तो माझ्या लक्षात नाही. तो जर मिळाला तर पहा तुम्हाला पुढे आहे का तो अभंग. मुक्ताबाईने धार काढली, आमच्या निवृत्तीने चुचकारली, असं काहीतरी आहे ते. तो अभंग फार चांगला आहे. म्हणून वासने या इच्छा वासना काढून टाकायच्या. आणि म्हणून संसाराचं, मी तर कधीच कोणा संसाराबद्दल उलट एखाद्या संसाराचा त्याग केला तर मला फार आनंद आहे त्याचा. संसार आसक्ती ठेवू नका, परंतु कसे आपल्या जगात वापरायचे. आणि म्हणून संसारी असावे ना सुनी नसावे. संसार आपल्यासारख्यानं संसार कसा करा, संसारी असावे, कोणालाच कळता कामा नये. आपलं चित्त कुठे, चित्त चोरले, चित्त चोर आहे तो कोण आहे, त्याने चित्त चोरलेलं आहे. आणि त्याचं चित्त आता, आपलं चित्त हे त्याच्याकडे गेलेलं आहे. संसारामध्ये आपण तुझं डोकं ठिकाणावर आहे का नाही का. म्हणून काही ना काय व्हायचं असेल ते होईल. आयुष्य कसंही निघून जाईल, पण एक दिवस भगवंतांच्या चरणाजवळ भगवंताशी एकरूप करायचं आहे, वळण लावायचं आहे. पहिला बुद्धीचा निश्चय पाहिजे तुम्हाला. ही जर संसाराची आसक्ती असेल ना, नाहीतर हे काय करणार आहेत. आणि तुम्ही घरदार सोडत उपाशी मरणार आहे का, उपाशी मरणार आहे का, कोणी उपाशी मरत नाही. परंतु आणि प्रपंच सोडण्याची पण गरज नाही. उलट खरा पारमार्थ प्रपंचातच होतो. त्याला प्रतिकूलवर मात करता येते, अंतःकरण बुद्धी सम ठेवता येते. कारण तिथं अनुकूल येतं, प्रतिकूल येतं, चांगलं येतं, वाईट येतं, क्रोधाचे प्रसंग येतात, भांडणाचे प्रसंग येतात, चांगले प्रसंग येतात, अडकवण्याचे प्रसंग येतात. त्याला समबुद्धी ठेवण्याचा अभ्यास करता येतो प्रपंचामध्ये. जरी राग आला तरी त्या रागाला कशी कलाटणी द्यायची, जरी मनाविरुद्ध घडलं तरी त्याला विवेकावर कसं ठेवायचं, जरी घरामध्ये कोणी काही भांडणं तळणं झाली तरी विवेक कसा जागृत ठेवायचा, याचा तो अभ्यास करीत असतो. संसारामध्ये अभ्यास करतो. सासू काही बोलली, भांडणं झाली, घरात जावाजावांची, दिरा भाऊजायांची, कोणाची किंवा पाहुणे मंडळीची भांडणं झाली तरी विवेक कसा करायचा, हा त्यावेळेला तो अभ्यास करतो. आता चित्त विक्षिप्त झालेलं आहे, क्रोधित झालेला आहे, याला शांत करायचं, विवेकावर कसं आणायचं, तो अभ्यास करतो. धरी रे आठव मानी संतांचे वचन, विचिते वचन आणि जेणे राही समाधान, या दोन तत्वांचा वापर करायचा. आणि मग संसार सुद्धा, उलट संन्यासापेक्षा संसार फार चांगला. उत्तम परमार्थ करायला संसार फार चांगला आहे. कसा चांगला आहे, जो उंच उडी मारला तो काय करतो, तो इतकी उंच उडी मारतो, अगोदर इतकी प्रयत्न करतो, मग एवढी प्रयत्न करतो, मग एवढी प्रयत्न करतो, मग इतकी उंच उडी तो मारतो. परंतु आधी काय करतो, दोरी बांधतो, दोरीवर उडी मारतो, मग ही दोरी बांधतो, ह्या दोरीवर उडी मारतो, मग इथं दोरी बांधतो, याच्यावर उडी मारायचा प्रयत्न करतो. तशी संसार ही दोरी आहे. ह्या दोरीवर उडी मारता आली पाहिजे, मग ह्या दोरीवर उडी मारता आली पाहिजे. संसारात राहूनच संसारातून बाहेर पडता येईल. संसार सोडून संसाराचा त्याग कधी करता येत नाही. पण संसारात राहून म्हणजे संसारात राहून याचा अर्थ लई त्याच्यामध्ये उड्या मारून नाही, अलिप्त राहून संसारात राहायचं, पण अलिप्ततेचा अभ्यास करायचा आहे, उदासीनतेचा अभ्यास करायचा आहे. हा संसार माझा नाही, हा अभ्यास करायचा आहे. संसारात राहून बरं का, संसार सोडून कधीच अभ्यास करता येत नाही. संन्यास घेऊन परमार्थ करता येत नाही, संसार करूनच परमार्थ करता येतो. साधू संतांनी तेच केलं. साधू संतांनी काय केलं, संसारात राहून संसारातून बाहेर पडले. ज्याला संसारात राहून संसारात बाहेर पडता येतं त्याचा उत्तम अभ्यास होतो, नाही का. म्हणून संसार हा उपकारच ठकतो, बरोबर आहे का नाही. कैकेयीनं प्रभू रामचंद्र वनवासाला पाठवलं आणि म्हणून पुढचं सगळं त्यांच्या हातून अवतार कार्य घडलं सगळं, बरोबर आहे ना. तसं संसार काय करतो, आपल्याला दुःख झालं, कटकटी झाल्या, लय त्रास झाला का उपरती निर्माण होते. काय निर्माण होते, वैराग्य. नको हा संसार, किती कटकटी, यांनी बोलावा त्यांनी बोलावा, याची ही अपेक्षा त्याची ती अपेक्षा, मग वैराग्य निर्माण होतो संसारापासून. तसं डोंगरात राहून नाही वैराग्य निर्माण होणार. डोंगरात म्हणतो संसार किती चांगला,
मी फुकट बायकोला सोडून आलो, तिला किती आठवण होत असं, मला तरी कुठे करमतं, पण नाईलाज म्हणून बळच राहायचं. नाईलाज म्हणून तो रोज काय म्हणतो, घरी जर जावं तर परमार्थ सुटन, परंतु आता तिथं बायको किती रोज घर बांधले डोंगरी, विषया हिंडे दारुदारी, काय केला योग धर्म, नाही अंतरी निष्काम. मग जंगलात राहतो आणि सगळा संसार डोक्यामध्ये घेतो. मग डोक्यातून तर संसार जायला पाहिजे. तो डोंगरात राहून डोक्यातला संसार जाणार नाही, तो संसारात राहूनच डोक्यातला संसार जाणार आहे. आलं का त्यामध्ये? आणि म्हणून त्याला काय करता येतं, संसारातले दोष तो डोळ्यांनी पाहतो, त्याच्याबद्दल त्याला तिडीक निर्माण होते आणि म्हणून तो संसारचा त्याग करतो. संसारात राहून संसाराचा त्याग करतो. नको हे दुःख, नको ही कटकट, नको हा त्रास, किती हा स्वार्थ, कसे जग हे, कसे लोक आहेत, आपलीच माणसं कशी लचके तोडतात, हा मोह कसा लचके तोडतोय माझे, असा त्याला विवेक करता येतो. अरे लक्षामध्ये. मग अशा पद्धतीने त्याला विवेक करता येतो, संसारातच वैराग्य निर्माण करता येतं. म्हणून संसार वाईट नाही, संसार चांगला आहे, परंतु आपल्या संसाराचा वापर करता येत नाही. त्या बुद्धीनं आपण काय करायचं आहे, बुद्धीनं आपण काय करायचं आहे, त्यातून सुटायचं आहे. परंतु संसार एक लक्षात घ्या, भोगण्यासाठी संसार करायचा नाही, आरकण्यासाठी संसार करायचा नाही, आनंदासाठी संसार करायचा नाही, भोगासाठी संसार करायचा नाही, तर फक्त त्यातून कसं सुटता येईल याचा अभ्यास करण्यासाठी संसार करायचा आहे. ध्यानात आलं का? आता आज फार महत्वाचा विषय झाला, फार महत्वाचा विषय झाला. का? कारण हा प्रॉब्लेम सगळ्यांच्या पुढे आहे, आपल्या पुढं. नेमकं संसाराचं काय करावं? संसार सांगा मी काय करू, पोट भरू का भक्ती करू? संसार म्हणतो ये इकडे आणि भक्ती म्हणे तू ये इकडे, सांगा मी काय करू, भक्ती करी का पोट भरू? भक्ती करूनी पोट भरे, तुकड्या म्हणे त्याला मोक्ष मिळे, मोक्ष मिळे. भक्ती करूनी पोट भरे, मग तो संसार करून मग परमार्थ करतो, त्याला सफल होता येतो. त्यामध्ये घ्या बरं का. हा फार महत्वाचा विचार आहे आणि हा महत्वाचा विचार समजण्याची फार गरज होती आपल्याला. कारण बऱ्याच लोकांचा संसाराबद्दल म्हणतात नको तो संसार, नको तो संसाराचा चांगला परमार्थ करायचा, कुठेतरी दूर जावं, एकांत स्थळी जावं, आत्मचिंतन करावं. घडणार नाही. हे मन खायला उडतं, संसाराकडे ओढतं. जेव्हा आपण संसारापासून दूर असतो तेव्हा संसाराची आठवण होती. बरोबर आहे का नाही? तमाशात गेलं का तिकडे कीर्तनात काही चाललं असेल, कीर्तनात आलं का तमाशा किती जोरात चालला असेल. कीर्तनात बसून कीर्तन करता येत नाही, तमाशात बसूनच कीर्तन करता येत. कसं करता येतं तुम्हाला सांगतो. 2 जण मित्र होते आणि ते पंढरपूरला गेले. तिथे तमाशा आला, कीर्तन चालू होते. आळंदीत असतात ना तमाशे. एकाने विचार केला, म्हटला काय, म्हटलं दरवर्षी कीर्तन 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 म्हटलं, आणि म्हटलं आपण तमाशाला जाऊ. म्हटलं काय लोक मजा करतात, म्हटलं गाणी काय, नाच काय, मजा काय, पण आपण दरवर्षी कीर्तन कीर्तन म्हटलं, पण आपण आयुष्याचं म्हटलं फार राग केली, म्हटलं काय आपल्या आयुष्यात अर्थ नाही, म्हणून म्हटलं आपण तमाशाला जायचं. आणि दुसऱ्याला म्हटलं आपण तमाशा, बो तमाशा, अरे काय ती नाचंगाणी ऐकायची, आपण देवाचे भक्त आहोत, परमार्थ करायचा आहे. हा गेला कीर्तनाला, हा गेला तमाशाला. आता तमाशातला जो होता त्याच्या मनात विचार आला, अरे रे ही गाणी, हा नाच, हा शृंगार, हीच देवापासून आपली हानी करते. ह्या स्त्रिया, आपण नाचणाऱ्या स्त्रिया पाहतो, ही गाणी, शृंगारिक गाणी ऐकतो, ही किती आपला बुद्धी भ्रष्ट करतात. जसा तो एक एक गाणं ऐकत होता, एक एक दृश्य पाहत होता, तसतशी उद्विग्न त्याला निर्माण होत होती, तसा पश्चातापानं तो जळत होता. आणि तसा तसा त्याला वैराग्य उत्पन्न, तमाशाचा शेवटचा क्षण झाला आणि जबरदस्त वैराग्य निर्माण झालं त्याला. आणि म्हटलं आता आयुष्यात तमाशाचं कधी नाव घेणार नाही आणि त्या पांडुरंगाला कधी सोडणार नाही. तमाशाचं बाहेर पडलो. हा कीर्तनात गेला. हा म्हटला काय, म्हटला हे कीर्तन म्हणे रोजच ऐकतो, म्हटलं बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, वैतागाला ऐकून ऐकून म्हटलं त्या विठ्ठलाने पण नको नको करून टाकले. तो म्हणला माझा मित्र तिकडे गेला, कसं गाणी चालली असतील, कसा नाच चालला असेल, कशी गंमत चाललं असेल, तो किती दंग झाला असेल, नाही का. याला त्या कीर्तनातून उचलून टाकायचं, याला पण उलट्या व्हायच्या. काय करा तीच प्रमाण. आता तरी तुम्ही हाता तरी पुढे हाच उपदेश नका करू ना आयुष्यात, म्हणला ना वाटलं झालं, म्हणलं करा रे बापानो साधणार, मला यांनी तर वाट लागली. नको नको मला गुंतू जाळी, म्हणला आता मर, म्हटलं असंच.
म्हणजे तमाशात जो गेला, म्हणजे कीर्तनात जो गेला, त्याचं मन तमाशाकडे धावत होतं. सारखं ती दृश्य त्याच्या पुढे येत होती, ती गाणी त्याच्या पुढे येत होती, तो रोमांस त्याच्या दृष्टीपुढे येत होता. त्याचं कीर्तन म्हणी म्हटला, त्याचं कीर्तनाबद्दल मन विटलं. त्याचं विटलं म्हणलं, आता इच्छा नाही राहिली मला पुन्हा कीर्तन ऐकायची. आपलाच मित्र शहाणा, दोघांची गाठ पडली. तो म्हटला, मग आता तुम्ही समजून घ्या, आता पुढचं सांगत नाही, कारण त्याचं रहस्य कमी होईल, त्याचं महात्म्य कमी होईल, पुढचं मी सांगणं म्हणजे. मग तुम्ही सांगा आता, संसार करून उत्तम परमार्थ करता येतो का संसार सोडून उत्तम परमार्थ करता येतो? हा, उत्तम. परंतु मग सांगितलं, संसार भोगासाठी नाही, संसार आनंदासाठी नाही, संसार अडकण्यासाठी नाही, उड्या मारण्यासाठी संसार नाही, तर वैराग्य निर्माण व्हावं, त्याचं भीषण आणि भयान स्वरूप कळावं, यासाठी संसारात राहील. जग कसं दुष्ट आहे, कसं स्वार्थी आहे, आणि हे दुःखानं माणूस किती पिडतो, हे अंतःकरण किती मलिन होतं, हे पाहण्यासाठी संसार. म्हणजे हाच अनुताप घेऊन सावध, काहीतरी बोध करी म्हणा. अनुताप होतो, संसारात राहिलं की संसाराचा अनुताप होतो, मग त्याची बुद्धी परमात्म्याकडे लागते. आलं लक्षामध्ये? आणि म्हणून संसारी असावे, परंतु असोनी नसावे. पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतून राहती, तैसे असावे संसारी. मग संसार सांगितला साधू संतांनी, कसा सांगितला? पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतून राहती. पक्षी अंगणात उरतात, दाणे टिपायला येतात, दाणे टिपतात, आणि त्या घर नंबर लक्षात ठेवतात का? घेणं घराचं स्मरण, एकदा पोट भरलं, घराचं स्मरण नाही, गेलं घर खड्ड्यात तिकडं, गेलं खड्ड्यात तिकडं, पोट भरलं. म्हणून पक्षी अंगणी उतरी, ती काय गुंतून राहती, तैशी असावी संसारी. वस्ती कर वस्ती आला. पुढं काय? प्रातः काळी, प्राप्त काळी नाही, प्रातः काळी. वस्ती कर वस्ती आला, प्रातः काळी उठून गेला, तैशी असावी, तैशी असावी संसारी. पक्षी अंगणी उतरी, ती का गुंतून राहती, जोरी प्रार्थनाची दोरी, तैशी असावी संसारी. जोरी प्रार्थनाची दोरी म्हणजे जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत. जोवरी प्रार्थनाची दोरी, तैसे असावी संसारी. मग वस्ती कर वस्ती आला, प्रातः काळी उठून गेला, तैसे असावी संसारी. शरण एका जनार्दनी, आयशी असता भय कवनी. शरण एका जनार्दनी, आयशी असता भय कवनी. मग असं जर संसारात जर राहिलं तर काय संसाराची काळजी, चिंता आहे, किती संसार करा ना. म्हणून मी नेहमी सांगत असतो, तुम्ही वैराग्य नका. लोक कुणी 7 तोळ्याचं घातलं, तुम्ही 17 तोळ्याचं घाला ना. 2-4 क्रेन आणा, दागिने अंगावर चढवायला. तुम्ही जीव, तुमचा तरी जीव किती जीव आहे तरी, तुम्ही तरी किती त्रास घ्यायचा, किती त्रास घ्यायचा. क्रेन आणायची, क्रेनने दागिने अंगावर चढवायचे, पाहिजे तेवढे, नाही का? म्हणजे संसार बाधक नाही, आपली वृत्ती बाधक आहे. संसाराकडे पाहण्याची आपली बुद्धी किंवा आपली वृत्ती बाधक आहे. मग त्या वृत्तीचं परिवर्तन करायचं. कळलं का? फार महत्वाचा विषय झाला बरं का. संसार, कारण सगळ्या लोकांना द्विध मनस्थिती आहे. काय या संसाराचं, नको हा संसार, आपलं कुठेतरी जावं, पंढरपूरमध्ये जाऊन बसावं. पंढरपूरमध्ये गेलं का हा बोकड, संसाराचा बोकड. तो बोकडा दृष्टांत विसरलो आपण, नाही का? विसरलो ना दृष्टांत. हा, मग आता सगळा दृष्टांत पुढे आणावं लागेल, नाही का? म्हणून साधू संतांनी या संसाराची स्तुती केलेली आहे. संसार चांगला नाही, संसार फार चांगला आहे. तसा तो भयंकर दुष्ट, वाईट, दुःख देणार आहे. पण संतांना फार चांगला का? त्यांना तो उपरती निर्माण होते, वैराग्य निर्माण होतं, भगवंताच्या चरणाजवळची चित्त लागतं. आपला मित्र आहे किंवा जवळचा माणूस आहे, फार जीवाभावाचे संबंध, परंतु फार संबंध ठेवल्यामुळे काय झालं, त्याचं खरं स्वरूप कळलं, किती स्वार्थी, किती नालायक. फार जवळीक केल्यामुळे तो खरा कळाला. आता म्हणजे त्याचं नाव घ्यायचं नाही. फार जवळीक जर केली नसती तो खरा कळाला असता का? म्हणून संसार कशा करता, त्याचं खरं स्वरूप कळण्यासाठी संसार करायचा. एकदा संसाराचं खरं स्वरूप कळलं का माणूस पुन्हा त्याचं नाव घेत नाही. म्हणून माणसाची जी मनोवृत्ती, त्यानुसार संतांनी माणसांना, लोकांना काय केलेलं आहे, मग शास्त्रानं तसा मार्ग दाखवलेला आहे. माणसाला संसारातून बाहेर पडता येणं शक्य नाही, आणि संसारातून बाहेर पडायचं नाही. कुठे जाता बाहेर आणि खाता काय? इथं दाढी करावी लागते. 2 दिवस झाले कुठं तिथं ब्लेड पाहायचं, साबण पाहत बसायचं, कोलगेट पाहत बसायचं.
आणि बिस्किट कॉफी कुठून आणायची नाही का. इथं सगळं चहा कॉफी बिस्किट स्नान पद्धतशीर अगदी आणि भजनही करायचं. परंतु आता आपल्याला कळलं ना कसं पाहायचं, वृत्ती कशी धारण करायची नाही का. यालाच म्हणायचं मनबुद्धी साचीशी ती माझ्या स्वरूपी आरतीशी तरी मातीचे का पावसी हे माझी भाग. शक्तीवर सांगितलं भगवंतांनी अर्जुनाला. शक्तीवर सांगितलं का नाही. देव शपथ घेतात त्याला काय अर्थ आहे ना. बरं शपथ का घ्यायची पाळी आली, याला संशय राहू नये म्हणून. शपथ का घेतली, स्वतः करता नाही घेतली, त्याला स्वतःला खात्री होती, पण समोरच्याच्या करता त्यांना शपथ घ्यावी लागली. ही माझी भाग माझी शपथ घेऊन तुला सांगतो. धर्म हा विषय महत्वाचा आहे बरं का. म्हणजे हा काय म्हणतात संसार आपण म्हणतो ना, संसाराचं यथार्थ स्वरूप कळणं एकदा आपलं गरजेचं होतं. हा विषय काय महत्वाचा आहे. कुठपर्यंत झालं नाही आपलं इकडे आलेलं हा इथपर्यंत आलेलं आहे. हा तर पहा आता तर जगाला स्वतःची सत्ता नाही तर ती त्याच्या ठिकाणी भासते कशी म्हणून विचारशील तर सांगतो आई. आता आपल्या दूरीवर आपला सर्प दिसतो, त्या सर्पाला स्वतःची सत्ता आहे का. स्वतःची सत्ता नाही. त्यानंतर साधारण वरचा मजला जो असतो, वरच्या मजल्याला शक्ती कुणाची असते, खालच्या मजल्याची असते. खालच्या मजल्यामुळं वरचा मजला आहे, खालच्या मजल्यामुळं वरचा मजला आहे. म्हणजे त्याला खालच्या मजल्याची सत्ता त्याला आहे. बरोबर आहे का नाही. मग तसा सर्प जो भासतो तो सर्पाला स्वरूप नाही, पण दुरीमुळे त्याला त्याला सत्ता मिळाली. सर्पत्वाची सत्ता सर्पत्व त्याला मिळालं. कशामुळे मिळालं, दुरीमुळे मिळालं. दुरी नसती तर त्याला सर्प सुद्धा होता आलं नसतं. मग तसं जग जे आहे त्या जगाला स्वतःची सत्ता नाही, परंतु परब्रह्मामुळे त्याला काय झालं, तर परब्रह्मामुळे त्याला काय झालं, स्वतःला जग ही सत्ता किंवा जग हे नाव त्याला धारण करता आलं. नाही तर परब्रह्म जर नसतं तर जगाला सुद्धा त्याला स्वतःची सत्ता नाही, जग हे नाव त्याला धारण करता आलं नसतं, त्याला अस्तित्व सुद्धा त्याला प्रगट करता आलं नसतं. म्हणून पहा, आणि त्याची सत्ता ते कसं आहे, स्वतःचा त्या जगाचं अस्तित्व मृगजळासारखं आहे. मृगजळा स्वतःचं अस्तित्व आहे का नाही, खरं ते प्रकाशच असतो. मृगजळ हे नसतंच, परंतु वृथा निर्माण होतं, भ्रमानं निर्माण होतं. तसं जग प्रब्रह्मच आहे, हे जग हे नाहीच, परंतु भ्रमानं हे आपल्या भासत आहे. मग आपल्याला माहिती आहे विपरीत रूप विवर्त आहे. जग ब्रह्माचा काय आहे, विवर्त आहे. विवर्त म्हणजे काय, विपरीत आणि अन्यथा रूप. विवर्त म्हणजे काय, अधिष्ठानाच्या विपरीत आणि अधिष्ठानाच्या अन्यथा रूप. आता अधिष्ठान कसं आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे, निर्गुण निराकार आहे, रंग नाही रूप नाही आकार नाही, रूपवर्ण व्यक्ती नाही दृश्य द्रष्टा स्थिती तरी कोण कैशी अति म्हणावे पा. आहे ना उभी, लक्षात नाही का. रूपवर्ण व्यक्ती नाही दृश्य द्रष्टा स्थिती, रूप नाही वर्ण नाही स्थिती नाही, रूपवर्ण व्यक्ती आणि दृश्यद्रष्टा स्थिती, तिथं काहीच नाही तरी कोण कैशी अति म्हणावे पा. त्याला काय म्हणावे, काहीच नाही, रंग नाही रूप नाही व्यक्ती नाही आकार नाही. आकारू जेत सरे जीवत्व जेत विरे द्वैत जेत नुरे, असं ते अद्वय आहे. अद्वय म्हणजे दोन नाहीच एकच आहे. म्हणून त्या भासणाऱ्या जगाला किती मोठा अज्ञानी भ्रम आहे, पाहिला पाहू किती मोठा, आणि तो सत्य वाटतो. एखाद्या सांगितलं अरे तुझा देहच नाही, तुला खरं वाटलं का, तुला काय भंकस लावली, तुझं काय डोकं चकलं काय म्हणेल, डोकं फिरलं काय म्हणेल, बरोबर आहे का नाही. तुला काय वेट लागलं का म्हणेल. पाहिलं काय, इतकं माणसाची बुद्धी इतकं हे ठसलेलं आहे, इतके हे सत्यत्वाचे संस्कार झालेले आहेत. आणि हे एवढं समोर आपल्याला नष्ट करायचं म्हणजे साधं काम आहे का. डोंगर उचलायचा आहे, हाच गोवर्धन उचलायचा आहे आपल्याला, आणि तो भगवंतानी तो भगवंताशिवाय गोवर्धन उचलता येणार नाही.
आपण निमित्त मात्र व्हायचंय. म्हणून मी नेहमी सांगतो ईश्वराची कृपा पाहिजे. ईश्वरी कृपाशिवाय ज्ञानाची प्राप्ती नाही. असा सत्यत्व आपल्या बुद्धीला पेरवतच नाही, मिथ्यात्व पेरवतच नाही, दडदडीत दिसतो. प्रपंच आपण करतो, पैसा आपण मोजतो, गाड्या घेतो, बंगले घेतो, व्यवहार करतो, कोर्ट कचेरी करतो, दडदडीत. आणि तुम्ही याला मिथ्या म्हणता. म्हणजे मिथ्या किती विचार केला तरी मिथ्यात्व बुद्धी माणसाची होत नाही, नाही का. उलट जो कोणी सांगायला लागतो त्याला मूर्ख म्हणतात, मूर्ख म्हणतात, डोकं फिरलेलं म्हणतात, भ्रांत, त्यालाच उलट भ्रांत म्हणतात. पद्धती काय डोकं परिणाम झालेला आहे, नाही का, असं म्हणतात का नाही. मग कशा अजून काय सांगायचं होतं तर आता काय सांगत होतं. हा, मग तशी बुद्धी होत नाही. हा गोवर्धन पर्व सांगितलं होता अशी. म्हणून आपल्याला काय करायचंय ही मिथ्यात्व बुद्धी निर्माण करणं म्हणजे डोंगर उचलायचं आहे आपल्याला. हा गोवर्धन उचलायचा आहे आज, गोवर्धन पर्व. आणि म्हणून असा हे पाडला, पाऊस पाडला इंद्राणी, तिथं पाऊस पाडला आणि म्हणून सगळं गोकुळ तिथं सापडलं. आता म्हटले काय करायचं, याच्यापासून रक्षण करण्यासाठी गोवर्धन पर्वतच आपण उचलूया. आणि सगळ्यांनी आता पर्वत उचलणं सोपं आहे का, सोपं आहे का. इथं 10-15 टाळ सुद्धा आणता येत नाही. 15 टाळची पिशवी ती एकीने एकूण धरायची, एकीने एकून धरायची, दोन्ही बाजूने 15 टाळ उचलता येत नाही. आणि गोवर्धन उतरायला चालले, ते उचलता येतात का. साधा पाखवाज घ्यायचा ना, वाकडे तिकडे होतं पाखवाज घरी वाकडे तिकडे माणूस होतो पाच. आणि मग आम्ही गोवर्धन उचरायचं. हा गोवर्धनच उचरायचा आहे, गोवर्धन उचरायचा आहे. परंतु म्हणून सगळ्यांना सांगितलं, कृष्णाने सांगितलं सगळ्यांना, आपण आता काय करू, या पावसापासून रक्षण करण्यासाठी आपण सगळी मिळून काय करू, आपण गोवर्धन परत उचलूया. आणि म्हणून आता सुरुवात केली. म्हणजे तुम्ही सगळ्यांनी, आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न, देवाने काय केलं, जणू का मी उचलतो असं दाखवलं नाही बरं का, सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायचा. आणि म्हणून सगळ्यांनी, कोणी काठ्या लावल्या, कोणी हात लावले, कोणी काय लावले, दांडकी लावली आणि जोरात गोवर्धन परत उचलले असलं. काही ते घामाघूम झाली, काही धापा टाकायला लागली आणि हळूहळू उचलला बरं का. काय म्हटले, उचलला आपण परत इथपर्यंत आणला वर न्याला. आणि कृष्णाने फक्त करंगळी लावली आणि गर्व झाला, आम्ही गोवर्धन परत उचलला, नाही का. आम्ही किती मोठा कार्यक्रम केला, आम्ही किती मोठं कार्य केलं. अहंकार झाला, अर्जुनाला अहंकार झाला होता ना, मी कौरव पांडवाचं युद्ध जिंकलं. परवा सांगितलं तुम्हाला. भगवंत मला गेल्यानंतर त्याला कळलं का नाही त्याला. आणि मग तर काय सांगितलं, गोवर्धन पर्वत आपला उचलायचा आहे. आणि म्हणून उचललं म्हणजे कृष्णाने करंगळी लावली, सगळ्यांना अहंकार झाला. म्हणून यांचं काय म्हटले, ह्या नुसता करंगळीला उभं राहिला, परंतु आम्ही सगळी शक्ती लावली म्हणून गोवर्धन पर्वत उचलला. भगवंताने ओळखलं, त्या सगळ्यांना अहंकार झाला. यांचा भ्रांती झाली का आम्ही गोवर्धन पर्वत उचलला, यांना अहंकार झाला. यांचा अहंकार आणि भ्रांती घालवली पाहिजे म्हणून करंगळी थोडीशी ढिली केली. म्हटलं आला पर्वत. कशा ताकद आहे का सांभाळायची, ताकद आहे सांभाळायची, ताकद आहे सांभाळायची. आपला खालचा मजला वर घ्या बरं म्हणावं, घ्या उचलू, आहे का. मग त्यांना कळलं. मग कृष्ण फक्त करंगळी थोडीशी ढिली केली, नाही का. म्हणून सगळा पर्वत भगवंताने उचलला होता. त्यांना तुम्ही फक्त निमित्त मात्र व्हा, फक्त निमित्त, सगळं मी करतो. देवाजीवा सांगा, अर्जुना अरे तू फक्त उभा राहा, तू फक्त धनुष्यबाण हातामध्ये घे, सगळं युद्ध मीच करतो, नाही का. मी मारित आहे कौरव मरते, ऐसा वेटाळीला होता मोहे बहुते, तो फेडावया लागे अनंते, दाखविले निज. अरे कोणी कोणाची न मारी, हे तर मीच हे सर्व संवारी, हे विश्वरूप व्याजी हरी प्रगटित असे. हे दाखवण्याकरता विश्वरूप दाखवलं. इथं कोणी कोणाची न मारी, हे तर मीच हे सर्व संवारी. आणि मी मारित आहे कौरव मरते, मी मारलं तर कौरव मरतील, असा वेटाळेला होता मोहे बहुते. अशा मोहानं, अशा विचारानं तो काय झाला होता, ग्रस्त झाला होता. आणि तो फेडावया लागे आनंदी, तो त्याचा भ्रम घालवण्यासाठी दाखविले निज, हे निज स्वरूप दाखवले. आणि मग म्हणतात कोणी कोणाची न मारी, हे तर मीच हे सर्व संवारी. इथं कोणी कोणाला मारत नाही. मृत्यू होतो ते निमित्त होतं, आमक्याने मारलं तमक्याने मारलं तर असं झालं म्हणून मिळलं, हे निमित्त आहे. परंतु इथं कोणी कोणाचे न मारी, हे तर मीच हे सर्व संवारी, हे विश्वरूपे व्याजी हरी प्रगटित असे.
भगवंताने दाखवून, मीच एक सर्वा या जगा जन्म पांडवा. मीच एक सर्वा या जगा जन्म पांडवा आणि मदती पासून या गोवा निर्वाह यांचा मी सगळ्यांचं पालन पोषण करतो. नाही का. या विश्वश्रियेचा भरता मिचिगा पंडूस होता. या विश्वश्रियेचा भरता मिचिगा पंडूस होता. मी गोसावे असे समर्थात त्रैलोक्याचा. या त्रैलोक्याचा स्वामी मी आहे. माझ्यामुळे जग चाललेलं आहे. या सगळ्या जगाची उत्पत्ती मीच करतो, पालन मीच करतो आणि सगळ्याच्या विश्वाचा संवार मीच करतो. तुम्ही फक्त निमित्त मात्र व्हा. मीच सगळं करणार आहे. इथं सुद्धा भजन कोण करतो? भजन आपण करतो का? नामस्मरण सुद्धा आपण करत नाही. मुख हरे ना, कंठ हरे ना, जीवास्मरे ना राम. राम हमारा जप करी हम बैठे आराम. हे कळल्यानंतर सांगितलं की आम्ही हे सुद्धा करत नाही. भजन करण्याची ताकद आपली आहे का? आपला श्वास कोण हलवतो? श्वास कोण हलवतो? आपण जेव्हा बेशुद्ध पडतो, जेव्हा झोपतो, तेव्हा आपला प्राण कोण हलवतो? सगळं आपण करतो, पण आपला प्राण कोण हलवतो? आणि प्राण जर आपल्या हातात ठेवला असता तर बरीचशी चुकामुक झाली असती, नाही का? आपला प्राण जर आपल्याला जर घ्यावा, हलवावा जर लागला असता तर एवढे 21,611 भरला असता का? झाला नसता. परंतु ते काम परमेश्वरानं स्वतःकडे ठेवलेलं आहे. खाण्यापिण्याचं काम तुमच्याकडं, परंतु हे काम भगवंतानं का? हे अत्यंत महत्वाचं आहे. हा प्रबोध आहे, नाही का? आणि म्हणून करुणी प्रबोध संत पारू उतरले, नाही का? भगवंत म्हणून निमित्ताचा धनी केला असे प्राणी. तुम्ही निमित्त मात्र आहे. तुम्ही काहीच करत नाही, सगळं तोच करते. आपण निमित्त मात्र आहोत म्हणून निमित्ताचा धनी केला असे प्राणी. पुढे काय? माझे माझे म्हणून. आता ताई थोडं थोडं पाठ करायचं बरं का. हरिपाठापासून सुरुवात कर. हरिपाठ आहे ना, रोज वाचायचा, पाठ झाला पाहिजे रोज थोडा थोडा. हरिपाठ फार सुंदर आहे. समग्र तत्वज्ञान त्याच्यामध्ये आहे. या नुसतं हरिपाठावर जरी मग आपण कीर्तन प्रवचन म्हटलं ना, सुंदर करता येतं. परिपूर्ण बाहेर जायची गरजच नाही, इतका परिपूर्ण आहे आणि सोपा आहे आणि सहज कळणार आहे आणि यथार्थ प्रमाणे त्याच्यामध्ये आहे. म्हणून थोडं थोडं आता दोन्ही पाठ करायचे, दोन्ही हरिपाठ पाठ करायचे. त्या भासणाऱ्या जगाच्या सत्तेला सर्व ज्ञाती अविद्या म्हणता. हाती झालं. राघवा, आता मी तुला बंधाचे स्वरूप सांगतो, ते तू श्रवण कर, म्हणजे मोक्षाचे स्वरूप तुला समजेल. आधी बंध कळला पाहिजे. ज्याला मी अडकलोय असं वाटतं तो सुटण्याचा प्रयत्न करतो. बंध काय आहे हे समजलं तरच तो बंध नष्ट होईल. व बंध काय आहे? संसार बंध आहे, अहंकार बंद आहे, मीपणा बंद आहे, मन बंद आहे, मोह बंद आहे. हे बंध जर कापला कळ, हे बंद आहेत असं जर कळलं तरच माणूस टाकेल ना, नाही का? आणि हे बंद आहेत असं जर कळलं तर तो टाकणार नाही. म्हणून ते मी तुला अगोदर बंधाचे स्वरूप सांगतो, ते तू श्रवण कर, म्हणजे मोक्षाचे स्वरूप तुला सहज समजेल. द्रष्ट्या दृश्याची सत्य वाटणे हाच बंद होईल. हे दृश्य सत्य वाटणं हाच बंद आहे. बद्धता काय आहे? आपण का अडकलो? आपला मोक्ष का नाही? आपण दृश्याला सत्य मानतो. मग दृश्याला सत्य न म्हणून दृश्य पदार्थ ओसरीचा अवघा आत्माचे तत्वता. पुढं काय? विचारून नेहटून विचारे पाहता दृश्य मुळीच नाही. आता अनुभवी संत ज्ञानी सांगता दृश्य मुळीच नाही. मग त्यांचं ऐकावं का नाही? त्यांचं ऐकलं पाहिजे. महाद्वार ओलांडावे मग महाद्वार ओलांडावे मग देवदर्शन घ्यावे. तैसे दृश्य हे जाणावे, दृश्य सांडावे जाणून या. दृश्य हे खरं नाही. आणि म्हणून पा काय म्हटलं? आपण पे आपण मी या घेतशे भक्ती या परी दृश्यत्व हे वाया अज्ञान वशी. असंख्य प्रमाण आहेत संतांनी सांगितले, शास्त्राने सांगितले. सगळं कसं आहे? दृश्य मुळीच नाही. दृश्य मुळीच नाही. हे आपल्याला दिसतंय ते भ्रमाने दिसतंय. स्वप्नामध्ये आपण जे दृश्य पाहतो ते खरे आहे का? ते खरे आहे का? मग हेही खरं नाही. ते तू श्रवण कर, म्हणजे मोक्षाचे स्वरूप तुला कळेल. द्रष्ट्या दृश्याची सत्य वाटणे हाच बंद होईल. येथे दृश्य जगाच्या योगाने द्रष्टाबद्ध झाला आहे. येथे दृश्यामुळे द्रष्टाबद्ध झाला आहे. द्रष्टा म्हणजे कोण? द्रष्टा म्हणजे पाहणारा. दृश्य म्हणजे पाहतो ती, आणि दर्शन म्हणजे पाहणे. द्रष्टा म्हणजे पाहणारा, दृश्य म्हणजे पाहतो ती, आणि दर्शन म्हणजे पाहणं. आता द्रष्टा म्हणजे कोण सांगितलं? आता द्रष्टा म्हणजे कोण आहे? पाहणारा. मग द्रष्टाच खोटा आहे आणि दृश्यही खोटं आहे. आणि द्रष्टाही खोट. दृश्यच नाही म्हणलं, द्रष्टा कसला?
मी पाहिलं, पाहुणा असावा आणि मग त्याला पाहावं. पाहुणाच नाही आला तर पाहुण्याला कसा पाहणार? बरोबर आहे का नाही? तसं दृश्य असावं आणि मग त्याला पाहावं, दृश्यच नाही. मग दिसतंय ते भ्रमाने दिसतंय. दृश्य ते दिसतंय ते कसं भ्रमाने दिसतं आणि याला ज्ञान म्हणतात, यालाच आत्मज्ञान म्हणतात. हे जे दृश्य आहे हे भ्रमाने दिसणारं आहे. हे ज्याला कळलं त्याला म्हणायचं ज्ञान. येथे दृश्य जगाच्या योगाने द्रष्टाबद्ध झाला आहे. दृश्याच्या अभावी तो मुक्त होतो आणि म्हणून दृश्य नाहीच. म्हणून दृश्याचा अभाव करायचा, आपल्याला वासनेचा क्षय करायचा, मनाचा नाश करायचा आणि दृश्याचा अभाव करायचा आहे. याच्याकरता ब्रह्माचा अभ्यास करायचा. ब्रह्माभ्यास. दृश्याचा अत्यंत अभाव म्हणजे दृश्य नाहीच हे आपल्याला कळलं पाहिजे. हे ज्याला निश्चयाने कळलं का दृश्य नाही, अभ्यास करायचा आहे. काय अभ्यास करायचा आहे? दृश्य नाहीच हा अभ्यास करायचा आहे. म्हणजे रात्रंदिवस ज्ञानेश्वरी वाचतो पण दृश्याचा अभाव केला का? हे मला माहितच नव्हतं. ज्ञानेश्वरीच्या किती 1000 पारायणे झाली, 1000 वेळा ज्ञानेश्वरी वाचली पण दृश्याचा अभाव असतो हे माहितच नाही. काय केलं जाईल? काय केलं 1000 पारायणे करून? हा काय उपयोग त्याचा? म्हणून त्यालाच ब्रह्माभ्यास म्हणतात, जो दृश्याचा अभाव ज्याने बुद्धीमध्ये निर्माण होतो. आता दृश्याच्या अभावी तो मुक्त होतो. म्हणून त्याला दृश्य नसतं. ज्ञानाला दृश्य असतं परंतु मिथ्यात्वाने असतं. ज्ञानाला दृश्य दिसतं ते कसं दुर्योध सर्प दिसावा, जसं मृगजळ दिसावं. मग त्याला दिसत नाही असं नाही. ज्ञानाला सुद्धा काय याची प्रतीती येते. जग, मी, तू या मिथ्या गोष्टींना दृश्य असे म्हणतात. सुंदर सांगितलं पहा. दृश्य म्हणजे काय? दृश्य जग, मी आणि तू या मिथ्या कल्पना आणि गोष्टींना दृश्य असे म्हणतात. दृश्य म्हणजे नुसतं दिसणारं नाही. मी आणि तू आणि ज्या कल्पना आणि जग याला दृश्य म्हणतात. म्हणजे हे नाहीच. मी तू पण जाऊ दे दुरी, मी तू पण जाऊ दे दुरी. पुढे काय? एकची घोंगडी पांघरू हरी. तो देवाला काय म्हणतो? देवा आपण एकच घोंगडी पांघरू. एकच घोंगडी म्हणजे मी नाही तू नाही. मग काय उरला? एक पण जिथं खोटं आहे तिथं द्वैत कुठून खरं असेल? नाही. आणि दृश्य हे जोपर्यंत द्वैत रूपाने कायम आहे तोपर्यंत मोक्षाचा विचारच नको. पाहिलं का आता? दृश्य हे जोपर्यंत द्वैत रूपाने कायम आहे याचा विचार कुणी केला? दृश्याचा विचार केला का आजपर्यंत कुणी? तुम्ही ऐकलं का? कुठं किती कीर्तन ऐकले तुम्ही आतापर्यंत? किती ऐकले असेल सांगा? भरपूर ऐकले. दृश्य हा शब्द ऐकला का एखाद्या कीर्तनात? मिथ्या हा शब्द ऐकला का कुठे एखाद्या वेळेला? मग कधी ज्ञानापर्यंत नेऊन सोडणार? मग दृश्य पका. आता दृश्य जो आणि त्याला द्वैत म्हणतात. दृश्य हेच द्वैत आहे. दृश्य हेच काय आहे? द्वैत आहे. आणि दृश्याचा अभाव हेच अद्वैत. संगीता अंडरलाईन करून ठेव. दृश्य हेच द्वैत आणि दृश्याचा अभाव हे अद्वैत. ह्या फार विचार असे कळत नाहीत, आपल्या लक्षात येत नाहीत, पण प्रसंगाने लक्षात येतात. म्हणजे शब्दात सापडतात. एखादी गोष्ट जरी कळली तरी सांगता येत नाही कारण शब्द सापडत नाही. मग चुकून एखाद्या वेळेला सापडतात. म्हणून दृश्य म्हणजे काय? द्वैत. आणि अद्वैत म्हणजे काय? दृश्याचा अभाव म्हणजे अद्वैत. दृश्य जोपर्यंत द्वैत रूपाने कायम असते तोपर्यंत मोक्षाचा विचार नाही. जो दृश्य पाहतो त्याला मोक्ष नसतो. मग मोक्ष कोण? जो दृश्याला मिथ्या मानतो त्यालाच मोक्ष असतो. जो दृश्याला मिथ्या निश्चयाने मानतो त्यालाच मोक्ष असतो. मग सांगा तुम्ही आता मोक्षापर्यंत कोण पोहोचले असावेत? आता मग आता मला काय सांगायचं तुमच्या लक्षात आलं काय? मोक्ष ज्ञानी जे म्हणतात, कीर्तनकार म्हणतात, ज्यांनाही अजून सुद्धा माहिती, आयुष्य संपलं तरी अजून माहित नाही. आज आयुष्य संपलं तरी काल लोक म्हणतात आमक्याचा कार्यक्रम करा ठेवला, तमक्याचा कार्यक्रम करा ठेवला.
आता मी विचार करतो काय करायचं, ठेवून तरी काय करायचं, हात दाखवून अवलक्षण नाही का. बस करू आपण इथपर्यंत आलं सांगितलं काय, 2-3 वेळी झालं मोकळ्याचा विचारच नको. खरं म्हणजे काही झालंच नाही आपलं, काय काही